एक भावेश आपण देखील या आणि हे पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. मला समजलं वृत्तांच्या माहितीनुसार की पारितोषिक आधीच आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. आपण केवळ या आपला सन्मान स्वीकारा. चला माडा 11 आणि त्याचबरोबर मी आंबोलीबाई दोन्ही संघांना विनंती करतो आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. माडा 11 आणि रुया पाक रोहन आणि कंपनी आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा. रोहन डन थँक्यू. चला आंबोलीबाई संघाचे आमच्याकडे पोहोचलेत. माडा 11 तरी त्या लवकर यायचं. बॅटिंग रोहन साळुंके दीप चव्हाण ही आक्रमक विस्फोटक खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात झाली आहे आणि अति घेतात गोलंदाजी मार्कवरती. अजून एक असा संघ ज्या संघाचा या संपूर्ण कार्यक्रम चषकातील इतिहासामधील वाखाणण्याजोगी कामगिरी असणारा संघ. यस थँक्यू भावेश, थँक्यू रेश्मा राजन मॅम. 2000 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र संपूर्ण संघाला 500 रुपयांचं, मयांक मांगेलाच्या गोलंदाजीला 500 रुपयांचं, मनीष अडिकरच्या गोलंदाजीला घोषित झालं होतं पारितोषिक. यस प्ले. तर मित्रांनो मी अनेक वेळा म्हटलं पहिला चेंडू हवेला आहे, पहिला झेल होईल का, तर नाही, जेलसाठी तिकडे कोणी गेलेला नाहीये. परंतु मैदानात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हाडा 11 संघाच्या माध्यमातून आमचे शाखा प्रमुख सन्माननीय सुधाकरजी अहिरे साहेब हे स्वतः खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो हा खेळत असं आहे ज्या खेळावरती प्रेम अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळेच्या सगळे करताना पाहायला मिळतात. एज इज अ जस्ट नंबर. याचं मूर्तिमंत उदाहरण प्रवीण तांबे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्या खेळाडूने वयाच्या 40 नंतर पदार्पण केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि केवळ पदार्पण केलं नाही तर मित्रांनो IPL सोडून इतर सर्वच लीग मध्ये देखील आपल्या खेळीचा दबदबा त्यांनी निर्माण केला. आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याने IPL असेल, परत त्याचबरोबर WT20 असेल, WT असेल, अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आपण पाहिलं, निखळ मनोरंजन केलं. तर नक्कीच जर तुम्ही तुमच्या फिटनेसवरती लक्ष दिलं आणि खेळाची जिद्द नेहमी स्वतःसोबत ठेवली आणि अथक परिश्रम करण्याचा जर तुमचा इरादा असेल तर नक्कीच कोणत्याही वयामध्ये तुम्ही हा खेळ खेळू शकता. अतिक येतात, पुन्हा एकदा सज्ज होतात. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. रोहन साळुंकेला मैदानाच्या आतमध्ये बातवाय. या चेंडूवरती मात्र काऊन दिला या चेंडूला, सीमा पार, मिळतील धावा, षटकार, साधा. मित्रांनो कार्यसम्राट चषक आणि रोहन साळुंके यांना कधीच बाजूला ठेवता येत नाही. जवळजवळ प्रत्येक पर्वामध्ये रोहन साळुंकेने आपल्या संघाला उपांत्य फेरी, अंतिम फेरी गाठवून दिली आहे. आणि रोहन साळुंके देखील प्रत्येक पर्वामध्ये कोणता ना कोणता तरी प्राइज घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मग त्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज असेल, तर सर्वोत्कृष्ट बॅटर असेल, तर मॅन ऑफ द सिरीज असेल. त्यामुळे एक मोठा खेळाडू ज्या खेळाडूकडे एक्सपिरियन्स, अनुभवाची कुठलीही कमतरता नाहीये, टॅलेंटने परिपूर्ण असा खेळाडू. यावेळी मात्र इनसाइड आउट स्ट्रोक, ओव्हर दी कव्हर, चेंडू जाईल डन 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 डन, सीमा पार. या देखील चेंडूवरती मिळतील धावा, 4, चौकार. या स्पर्धेतून खेळणं आणि या स्पर्धेत आपल्या संघाला जिंकवणं, आपल्या संघाला पुढे घेऊन जाणं एवढंच नाही तर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील रोहनचा तेवढाच मोठा वाटा. यावेळी मात्र ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, यावेळी या चेंडूला भिरकावून देण्याचं काम केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जरूर आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या, 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का, तर नाही, नकार दिलाय. 2 धावा जरूर येतात त्या चेंडूवरती. रोहन साळुंके असेल, महेश शिंदे असतील अथवा बाबा चव्हाण अशी काही नावं आहेत मित्रांनो. अथक परिश्रम या संपूर्ण कार्यसम्राट चषकाच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालं. यांच्या माध्यमातून जरूर घेतलं गेलं. त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत.
काल जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत हे सर्व खेळाडू या मैदानामध्ये या स्पर्धेच्या तयारीसाठी होते आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाला देखील पाहिलंय. समर्पण आणि डेडिकेशन जर तुमचं पूर्ण असेल तर वरचा देखील तुम्हाला साथ देताना हयगय बाळगत नाही, पूर्णतः छप्पड फाडके देत असतो आणि हेच मैदानाच्या आतमध्ये 6वा षटकार. रोहन साळुंखे मित्रांनो, व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून उमेश इलेव्हन सारख्या एका बलाढ्य संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं. अनेक वर्ष गेली आपण पाहतोय रोहन साळुंखे अंबोलीचं नाव संबंध महाराष्ट्रात घेऊन जाताना पाहायला मिळतं. आपली आकर्षक शैलीदार फटकेबाजी असेल, अग्रेसिव्ह नेचर असेल आणि निश्चितच खेळ देखील तेवढाच अग्रेसिव्ह पाहायला मिळतो आणि त्याच्याच माध्यमातून या कार्यक्रमाच्या चषकामध्ये एक ना अनेक विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळतात जे प्रस्थापित केले. तोच रोहन साळुंखे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 1 समाप्त झालाय आणि या स्पर्धेतील आतापर्यंतचा पॉवर प्ले मधील सर्वात मोठा स्कोर धावफलकावरती लगावला गेलाय. 20 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस टीम अंबोली बॉयज. दुसऱ्या बाजूला दीप चव्हाण यांची साथ मिळेल ती टीम ती रोहन साळुंखे यांना. कोणाची मागवरती यावी आता आपल्याला पाहायला मिळतील. करण तो ब्रेक थ्रू मिळवून देतील का? आवश्यकता असणार ही पार्टनरशिप ब्रेक करण्याची, अन्यथा मोमेंटम ज्या प्रकारचं पाहायला मिळते प्राप्त झालं अंबोली बॉयज संघाला. हाच संघ मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ असताना कोलवडा चेंडू चिप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आयरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. पहा अजूनही फिट आहेत, कुठली चूक नाही त्या ठिकाणी, अगदी योग्यरित्या हातात आपला हा चेंडू सोपवताना पाहायला मिळत आहेत. इथे फलंदाज दीप चव्हाण आपल्याला पाहायला मिळाले. सॉफ्ट डिस्पोजलच्या माध्यमातून होतील बाद, कुठली चूक होत नाही. एक चांगली कॅच आयरे सरांच्या माध्यमातून कंप्लीट. फेरीला देखील आपण सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जुहू स्पोर्ट्स विरुद्ध जुहू मॅव्हरिक. दोन्ही संघाचे संघनायक तयारीत राहत. टॉस करणार आपण मिड इनिंग मध्ये, ह्याची नोंद घ्या. एक सॉफ्ट डिस्मिसल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आयरे साहेबांच्या माध्यमातून एक सुरेख झेल तिकडे टिपला जातोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चिप करण्याचा प्रयत्न, पण सरळ आमचे शाखा प्रमुख सन्माननीय त्या ठिकाणी सुधाकर आयरे साहेबांच्या हातामध्ये. अशा प्रकारे दोन्ही हाताने दिलेली संधी कधीच सोडली जात नाही आयरे साहेबांच्या माध्यमातून आणि ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळी शेरा येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंगच्या दिशेने एक धाव जरूर प्राप्त होईल. एक धाव घेत असताना इथे स्ट्राईक झाले, रोटेट स्ट्राईक एला रोहनला आपण जरूर पाहू. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 21 रन्स. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी तयारी करायचं आहे. मी पुन्हा एकदा कॉल करेन. जुहू स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जुहू मॅव्हरिक्स 11. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लो आणि चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज इथे बाद झालाय. हिट विकेट. वाह, व्हॉट अ ट्विस्ट. रोहन साळुंखे बॅकफुटला एवढे गेले की भाग ठेवू शकले नाही, स्वतःचं संतुलन ठेवू शकले नाहीयेत आणि इथे मात्र हिट विकेटच्या माध्यमातून बाद. एक पुन्हा एकदा सॉफ्ट डिस्मिसल. डीजे
मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला काय पाहायला मिळालं नाहीये. तर सकाळच्या सत्रामध्ये 2-2 टाय पाहायला मिळाले आणि आता मात्र हिट विकेट देखील पाहायला मिळत आहे. मित्रांनो निश्चितच शुभ आगमन होताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा नगरी आज सजलेली, बहरलेली, फुललेली पाहायला मिळतं. ज्यांचं योगदान, ज्यांचा पदस्पर्श, खऱ्या अर्थाने आपण म्हणू की जो मिडास टच ज्या क्षेत्राला, ज्या विभागाला आणि ज्या ठिकाणाला स्पर्श करेल त्याचं मात्र सोनं झाल्याशिवाय होत नाही, राहत नाही, हे आपण नेहमीच पाहिलंय. म्हणूनच काय होईना आपण पाहतोय ज्यांच्या कार्याचा इथे गौरव केला जातोय असं तुम्हा आम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व या संपूर्ण अंधेरी पश्चिम विधानसभेचं नेतृत्व. आणि केवळ नेतृत्व नाही तर मित्रांनो जाज्वल्याचं नेतृत्व, ज्या नेतृत्वाने तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमान, अभिमान मिळून दिलाय. आपल्या पाठीचा काना, आपल्या पाठीमागे एक भक्कम आधार म्हणून उभं राहण्याचं काम केलंय. असं अर्थातच अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सन्माननीय संजय मानाजी कदम साहेबांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याने सम्राट असणारं असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या कार्याचा आढावा गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय, घेतोय आणि यावेळी एक मोठा फटका येतोय. चेंडू जाईल चला स्ट्रेट डाऊन ग्राउंड, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. शेरा आणि त्याच्या साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेनला आपण पाहतोय. या चेंडूवरती चौकार देखील दीपेनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. प्रसंगाला फरक आपण पाहतोय 25 धावा, 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. रोहन माघारी परतले, त्यांच्या आधी 5 झालं तर नक्कीच दीपला देखील माघारी परतताना आपण पाहिलं. पुण्याची मागपडते आपण पाहतोय. करण या षटकात आपल्याला विकेट्स देखील पाहायला मिळतात. या षटकात चौकार देखील आलाय. दीपेन पुन्हा एकदा या संघाचा पोलार्ड आणि यावेळी मात्र इन दी आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम बिग हिट षटकार. निघाली थँक्यू डीजे. मित्रांनो 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या दाखल पाहायला मिळते ती 2 गडी बाद 31 धावा. टीम अंबोली बॉयज एका चांगल्या धावसंख्येच्या गतीने अंबोली बॉयज संघ पुढे जाताना पाहायला मिळतो. मित्रांनो मुंबई म्हटले की मुंबईची ओळख, मुंबईची काही पिढी टॅक्सी. आणि टॅक्सीचं मीटर ज्या पद्धतीने वाढतं, पुढे जातं, त्याच गतीने आता इथे मात्र अंबोली बॉयज संघाची धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. एक्सलरेट केलं सुरुवातीपासून तो फिअरलेस अप्रोच पाहायला मिळतोय. जसा कॅप्टन तशा प्रकारची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि हेच घडताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नवीन गोलंदाजी मागपती दीपेश येताना माफ करा तेजस येताना पाहायला मिळतोय. सगळीकडे शेरा अजून एक नामवंत, प्रख्यात आणि तेवढाच घातक असा बॅटर या संघाच्या माध्यमातून आखू डब्याला चेंडू हुक केला. या चेंडूला फायनल रिजन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. एम्प्टी रिजन मध्ये हा खेळला गेलेला फटका परत दुसरा जातोय दर्शक दीर्घामध्ये. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावांसहित धावफलक जाईल तो 37 धावसंख्येवरती.
पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यात पूर्णतः येत नाहीये. हलकासा स्लाइस झाला चेंडू, बॅट त्या ठिकाणी हवेत गेला जरूर होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकापासून बराचसा दूर नव्हता. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा जरूर मिळतील. मित्रांनो, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 4 अक्षरी मंत्र तुम्हाला सर्वांनी निश्चितच शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांना दिला. आणि तदनंतर मात्र मुंबईमध्ये ज्या प्रकारची लहर उसळली गेली ती लहर संपूर्ण संबंध महाराष्ट्रभरात आपल्याला पाहायला मिळाली. शिवसेना या 4 अक्षरांच्या मंत्रांनी पूर्णतः नाहून बेफाम होऊन गेलेल्या तुम्ही आम्ही सर्वजण शिवसैनिक. अप्रतिम दर्जेदार स्टँड अँड डिस्पॅच, बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री लाईन, इट्स अ मॅक्सिमम डीजे. या षटकारासहित धावसंख्या दाखल 46 धावा 46. पुन्हा एकदा खराब चेंडू, ऑफ ट्रॅकर आणि ऑफ ट्रॅकरला भिरकावून दिले. पाऊलच्या बाहेर 6 धावा षटकार. है मगर जाने कमी. वड नॉक, वड बॅटिंग, वड फिअरलेस अप्रोच. ज्या प्रकारे इथे आपण पाहतोय रोहनने इनिंग सोडली होती तिथूनच पुढे कंटिन्यू करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. 2 मिनिटं मॅच आपण होल्ड करायचे, 2च मिनिटं. येस प्ले, थँक्यू सर. धावसंख्या दाखल पाहायला मिळते 52 धावा. मित्रांनो, यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने हा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दाखल या सिंगलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल ती 53 धावा. 83 धावा आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या राहिली या स्पर्धेतील. पाहूया त्या विक्रमाला इथे गवसणी घालतील का टीम अंबोली बॉईज. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे प्लेस केला आहे आणि बॅटिंग मधील मादक सौंदर्य चेंडू जालसी बापार, एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. नेक्स्ट मॅच टॉस साठी याचा दुसऱ्या फेरीचा सामना आपण खेळवतोय. जून स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जून मॅव्रिक. दोन्ही संघांना विनंती आहे या टॉस साठी यायचं. धावसंख्या दाखल केला 57. मी सन्माननीय शाखा प्रमुख शरदजी प्रभू साहेब यांना विनंती करेन या आपण आपल्या शुभ असते नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा गोल करायचा आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मित्रांनो, एका बाजूला जून स्पोर्ट्स क्लब, दुसऱ्या बाजूला जून मॅव्रिक. चला सुरुवात करा. केवळ 1 मिनिटांचा अवधी आपल्याकडे 2 षटकाच्या दरम्यान, याची नोंद घ्या. यावेळी आखू डबल चेंडू आणि त्यावरती मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार.
धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. शेरा ऑन फायर. एका बाजूला रोहनला पाहिलं, एका बाजूने शेरा, दुसऱ्या बाजूला दीपेन. एकाकडून वाचवतं, दुसऱ्याकडून पुन्हा एकदा परीक्षा यावी. लॉंग ऑनच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल इन टू डिस्टन्स. वन मोर मॅक्सिमम डीजे. दोन चेंडू आणि दोन डिजिट्स, दोन मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळाले आहेत यावेळी शेराच्या बॅटमधून. 69 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा बिग हिट, वन मोर टाइम आणि षटकारांची हॅट्रिक मालिका कंप्लीट. म्हणजे वड बॅटिंग बाय शेरा. अगदी नावाप्रमाणे अगदी वाघासारखे खेळताना मैदानाच्या आतमध्ये षटकारांची हॅट्रिक मालिका झाली कंप्लीट. यावेळी चिप केला जातो चेंडूला. कव्हरच्या दिशेने थ्रू द कव्हर, थ्रू द लाईन खेळला गेलेला फटका. तर मित्रांनो, या षटकाराच्या हॅट्रिक मालिकेसाठी आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक आलं शेरासाठी. सन्मान्य सचिव कदम साहेबांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिक मालिकेसाठी होतं लागू. यावेळी कॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न चेंडूला आला होता. कापे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एकदा इथे केली जाईल पूर्ण. दीपेन आणि शेरा यांच्या माध्यमातून ही पार्टनरशिप पाहायला मिळते. एखाद्या वेळेस धावफलक जाईल तो यावेळी 77 या धावसंख्येवरती. 83 आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली. यावेळी स्विचिंगचा प्रयत्न तो देखील होईल यशस्वी. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4-4-4. चौकार ऑन दी लास्ट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 81. लक्ष असणार आहे या ठिकाणी 82 धावांचं 4 षटकांमध्ये येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये. नेक्स्ट इनिंगच्या टॉस साठी मी शरद प्रभू सरांना विनंती करेन. या शाखा प्रमुख सन्माननीय शरद प्रभू साहेब आपला शुभ हस्ते आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा अर्थातच सेकंड इनिंगचा हा टॉस कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचा. आणि त्याचबरोबर शेरा आपल्याला देखील विनंती, आपण देखील या 500 रुपयांचं पारितोषिक आपल्या षटकारांच्या हॅट्रिक मालिकेसाठी ते प्रदान करण्यात आलाय, घोषित करण्यात आलाय, जाहीर करण्यात आलं होतं. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते सन्मान्य संजयजी नानाजी कदम साहेब ज्यांच्या माध्यमातून असणार आहे हे 500 रुपयांचं पारितोषिक. या फोटोग्राफर आमचे ऑफिशियल फोटोग्राफर, आमचे मुख्य छायाचित्रकार आपण याचं तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील याचं विनंती असणार आहे. प्रभू साहेब आपल्यासोबत जोडले जातात. शेरा अप्रतिम दर्जेदार इनिंग पाहायला मिळाली. अगदी नावाप्रमाणे आपण पाहिलं तर वाघासारखा हा वाघ खेळलाय आणि मैदानात आपण पाहिलं चौफेर फटकेबाजी ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तो शेरा अभिनंदन. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या एका बाजूला जू स्पोर्ट्स क्लब, दुसऱ्या बाजूला जू मॅव्हरिक पाहायला मिळतील. स्पेशल मेड कॉइन या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सन्मान्य शाखा प्रमुख शैलेशजी प्रभू साहेब ज्यांच्या माफ करा यावेळी प्रभू साहेब आपल्यासोबत आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कॉल असेल आणि येस इट इज द शिवसेना. तर विशेषतः निर्णय काय असेल मित्रा? क्षेत्ररक्षण शुभेच्छा असतील आपल्याला, शुभेच्छा असतील. यस ऑल द बेस्ट टू मॅव्हरिक टीम. मित्रांनो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला. भाऊसाहेब मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
नाणेफेकीचा कौल झाला मित्रांनो या ठिकाणी. तो जिंकला जातो जुहू मॅव्हरिक संघाच्या माफ करा जुहू स्पोर्ट्स क्लब संघाच्या माध्यमातून आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा केला इथे स्वीकार. मी शिवरायांना तर गणेश महाडिक साहेब सन्मान्य गणेश महाडिक साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक इथे शहरासाठी लागू झालंय. माफ करा या ठिकाणी थोडं सगळं मिसून झालंय. जर सेकंड इनिंग मध्ये या दुसऱ्या इनिंग मध्ये जो खेळाडू 3 षटकार लगातार षटकार खेचेल त्यांना महाडिक साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं गेलंय. त्याचबरोबर लखनजी गोरे साहेब यांच्याकडून देखील माफ करा लखनजी कोळी साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल मित्रांनो या आपल्या सर्वांना मी घेऊन जातो पनवेल रायगडचा एक गोड आवाज ज्या आवाजाने मागील 17 मध्ये या आपल्या सर्वांना घेऊन जातो मी आणि रामकर गुजराती या ठिकाणी पारितोषिकाची रक्कम वाढते. लखनजी कोळी साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल जर या सेकंड इनिंग मध्ये लगातारचे 3 षटकार पाहायला मिळाल तर. या चला मित्रांनो काही क्षणांची विश्रांतीपर्यंत आपल्या सोबरांना घेऊन जातो पुन्हा एकदा अशा मखमली आवाजाकडे ज्या आवाजाने निश्चितच पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आम्हा सर्वांची मनं जिंकली आहे. अर्थातच प्रशांतजी पुजारी सर यांच्याकडे थँक्यू. एक आणा सरांना दोन आणून ठेवा. तर थँक्यू सो मच ओमकारजी. तर पहिलं सत्र संपलंय आणि जवळजवळ आपण पाहतो की पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 81 धावा या लावल्या गेल्यात आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मकवाना सर देखील आमच्यासमोर जोडले गेलेत. तर सर वेलकम असेल तुमचं आणि थोडा वेळ भेटेल तर नक्कीच थोडे प्रश्न सरांबरोबर देखील डिस्कस करूया. नाही सर नाही बोलणार आहेत सर डोंट वरी जस्ट काही तुमचा अनुभव असेल जो मात्र आपण या तरुण खेळाडूंपर्यंत घेऊन जाऊ जो मात्र त्यांना जरूर. खुशखबर 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 खुशखबर. ही खुशखबर डीमार्टच्या सेलची नाहीये हे पहिले तुम्हाला मी सांगतोय. ही खुशखबर आहे फलंदाजांसाठी. सलग 3 चेंडू 3 षटकार जर का लगावले गेले तर मात्र आमचे लाडके आदरणीय शाखा प्रमुख साहेब अर्थात प्रभू साहेबांकडून मात्र तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र आलेलं आहे. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण एक गोष्ट यस या मॅचला यस पंचांचा इशारा आला परंतु एक गोष्ट प्रभू साहेब तुमच्या समोर अधोरेखित मी जरूर करतो. 3000चं प्राइस तुम्ही द्या याच्यात कुठलीही शंका नाहीये परंतु खेळाडूंना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा 3000चं प्राइस घ्याल तर कॉमेंट्री बॉक्स करून त्याच्यावरती TDS टॅक्स लावला जाईल 30% हे देखील लक्ष राहू द्या कारण की जे आहे ते योग्य आहे कायद्याने चालतो आपण. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. एक मला भला मोठा धावसंख्येचा रतीब इथं मात्र उभारला गेला 81 धावांचा. तेवढं सर्वसामान्य सोपं लक्ष नाहीये परंतु केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. हे शाळेमध्ये शिकलो होतो 4थी-5वीला आणि त्याचीच अंमलबजावणी इथे केली जाणार का. पहिला चेंडू लॉफ केला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. क्या बात आहे. तर निश्चित रूपाने आपण पाहतोय आमचे मेडिकल पार्टनर्स यांनी मात्र खूप चांगली आरोग्य सेवा आमच्या समोर जोडली गेली. अर्थात डॉक्टर उज्जैन जाधव साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतो. ब्लू बेल हॉस्पिटल वेअर एव्हरीथिंग लाईफ मॅटर्स ही त्यांची टॅगलाईन आहे आणि SBS हेल्थ यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचा मी आभार व्यक्त करत मात्र पुन्हा एकदा घेऊन जातो मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय की तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. तेवढं सोपं राहणार नाहीये. पहिल्या सत्रामध्ये मोठे फटके पाहिलेत या षटकामध्ये ते फटके पुन्हा एकदा पाहू शकतात. त्या संघाने देखील बॅटीनेस धावा कोरल्यात. तुम्हाला देखील बॅटीनेस धावा करायच्या आहेत कारण की तुमच्याकडे देखील बॅट आहेत.
बॅटल खूप मोठं असणार आहे, बॅटल खूप चांगलं असणार आहे, अतिशय चांगली मॅच होईल याची शंका नाहीये. पर्व थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सत्रामध्ये यावेळेला नाहीये, म्हणजे या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्यासाठी थोडीशी अडचण आहे, परंतु सर्व काही शक्य आहे. ब्लॉक हॉलचा मारा, पॅडलाईन वरती चेंडू, सरळ यष्ट्यांचा वेध, अगदी यष्ट्यांच्या समोर सापडलेत आणि चेंडूची संपर्क होणारा जो पॉइंट होता तो अगदी यष्ट्यांच्या समोर असल्यामुळे पंचांनी मात्र दाद करार दिले. फलंदाज बाद होत आहेत. तर रमेश वांजळे साहेबांकडे मात्र कॅश प्राइज इथे आलेलं आहे आणि कॅश प्राइज जमा झालेलं आहे आणि कोण असेल तो खेळाडू जो मात्र हे पारितोषिक घेऊन जाईल. एकीकडे आपण पाहतो 3,000 रुपये प्रभू साहेबांकडून आलेत, 500 रुपये लखन साहेबांकडून आलेत, 1,000 रुपये लखन साहेबांकडून आलेत आणि 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे महाडिक साहेब आणि सुर्वे साहेब. म्हणजे तब्बल सिद्धेश सुर्वे आणि गणेश महाडिक साहेबांकडून 500 रुपये. अरे क्या बात आहे. म्हणजे टोटल आपण पाहतोय की 3 विकेटला सिद्धेश सुर्वेकडून 500 रुपये. चला हॅट्रिक साठी आहे 500 रुपये आणि हे 500 रुपये आपल्या नावावरती अंकित केले जाणार का? तर सामन्याला मात्र सुरुवात झाली आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील आणि पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार का? यस. आणि इथे मात्र चेंडू डॉडालाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो की गोलंदाज रोहनने या मैदानावरती मात्र आपण पाहतो की अक्षरशः दानानून सोडले. कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं, कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कौतुक करावं लागेल अंधेरी वासियांचं आणि विशेष 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 कौतुक करावं लागेल आदरणीय संजय साहेबांचं. गेली कित्येक वर्षांची परंपरा समाजसेवेची त्यांना मात्र आज या प्रवाहामध्ये आणते आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर या परिसरामध्ये एक तरुण ताट मानेने उभा राहिलेला स्वकर्तृत्वावरती सदैव मात्र निष्ठेने समाजाच्या सेवेसाठी धावणारा चेहरा अर्थातच युवा नेते आदरणीय संजय साहेब यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. उद्याच्या रात्री कोण होईल लखपती हा सर्वात मोठा प्रश्न, याचा उलगडा तर होणार आहे मित्रांनो, परंतु यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हो यस षटकार. षटकार जरूर येतो आणि चर्चा चाललेली कोण होणार उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये लखपती, याचं उत्तर तर जरूर मिळेल. परंतु मित्रांनो तुमच्या सर्वांच्याच प्रेमापोटी आणि तुमच्या सर्वांमध्ये असलेलं क्रिकेटचं प्रेम हे पाहता मात्र संजय साहेबांच्या माध्यमातून जो संकल्प आखला गेला होता आणि असं पाहतो की 4 चांद लागले गेलेत. कुठल्या प्रकारची प्रवेश फी न घेता, अगदी 1 रुपयाही कुणाला न मागता या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी साहेबांनी दिलेले योगदान न भूतो ना भविष्य ठरले. तब्बल 1,00,000 रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे आणि तब्बल 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं आहे. परंतु पैसे मॅटर करत नाही साहेब. मी तर एवढं म्हणेन की लाख रुपयाची स्पर्धा नो डाऊट, त्याच्याबद्दल कौतुक करूयात, परंतु जो प्लॅटफॉर्म बनवलाय ना, अगदी मी तर म्हणेन की सध्याच्या घडीला सुप्रीमोची स्पर्धा नुकतीच पार पाडली गेली परब साहेबांची आणि ती स्पर्धा ज्या मैदानावरती झाली होती ते एअर इंडियाचं मैदान होतं आणि लेदर बॉल क्रिकेटचं मैदान होतं आणि अगदी त्या स्तराला जाण्याचा कुठेतरी पायंडा टाकण्याचा प्रयत्न साहेबांनी जरूर केलाय. कारण की आपण पाहतो की लेदर बॉलचं क्रिकेट आहे, डे नाईट चालणारी क्रिकेटची स्पर्धा आहे, मुख्य मंच अगदी सुंदर देखणं बनवलं गेले. सायंकाळच्या सत्रामध्ये जाऊ त्याच्यानंतर लाईटचा प्रोग्राम चालू होईल, म्हणजे बसण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, अगदी आमच्या व्यासपीठाच्या पाठी छासचा प्रोग्राम ठेवला गेलाय. तर क्रीडा रसिक छास तुमच्यासाठी तयार आहे. म्हणजे सर्व काही देण्याचा प्रयत्न संजय साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलाय. याबद्दल नक्कीच त्यांचं आपण तोंड भरून कौतुक करूया. सनद साहेबांकडून तर बघा शरद साहेबांकडून मात्र पारितोषिक आले, सनद साहेबांकडून पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी या ओव्हरमध्ये फक्त. तर पहिल्या चेंडूवरती प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु प्रयत्न निष्फळ ठरला. कॅच मात्र कंप्लीट केला गेला. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता आतिक होते, नो सॉरी माफ करा, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते दीपेश यांनी मात्र दीपेन यांनी मात्र कॅच कंप्लीट केलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की कॉन्फिडेंटली त्यांनी कॅच कंप्लीट केला, आत्मविश्वासाने चेंडूवरती गेले, चेंडूला गॅदर केला आणि कॅच कंप्लीट करत असताना मात्र एकदम आपण पाहतो कॅज्युअल बिहेवियर त्यांचं पाहायला मिळालं आपलं. आणि इथे मात्र विकेटचं होते पतन. बघा पहिलं षटक थोडंसं महागडं पडले, मी तर एवढंच म्हणेन, कारण की 8 धावा खर्च करत 2 विकेट
घेतल्या आहेत, त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाची डोकेदुखी थोडीशी वाढली आहे. आणि याच्यामधून कुठेतरी परत बाहेर निघत होते, तेवढ्यात अजून एक पत्ता पडला गेला, जिथे मात्र इम्रानने विकेट घेतली आहे आणि फलंदाजाला लावला आहे घरचा रस्ता. कार्यसम्राट चषक 2025 एक देखणी पर्वणी आता मात्र आपल्याला आजमावायला मिळते, आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट ओव्हर द विकेट पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र चेंडूचा आणि बॅटीचा कुठल्याही प्रकारे होत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. टॅलेंट ठासून भरले, याच्यात शंका नाहीये. इथे गल्ली बोळामध्ये, इथे प्रत्येक बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये, इथे चाळीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामध्ये क्रिकेटचं टॅलेंट हे ठासून भरलेलं आहे. आणि हे क्रिकेटचं वाढतं वेळ आणि क्रिकेटचं पॅशन पाहता मात्र एवढ्या देखण्या पर्वणीचं आयोजन निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की चार्ली फलंदाज जो नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे, त्याच्याकडून त्याच्यासाठी मात्र पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा या इनिंग मध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल तेजस साहेबांकडून. मात्र प्रचंड वेगवान चेंडू होता, लेग स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. हळूहळू करून आता मात्र आपण सायंकाळच्या सत्राकडे चाललोय. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतात की 4:30 झालेली आहेत आणि जशी थोडीशी सायंकाळ होईल, थोडासा सूर्य मावळतीकडे निघेल, तिथून मात्र आपण पाहतो की नाईटच्या स्पर्धेचा देखील आपण आनंद घेणार आहोत. म्हणजे डे नाईट ही शृंखला राहणार आहे आणि संपूर्ण दिवस आणि रात्र. लोअर फुटा चेंडू ऑन साइडला, वॉट अ टायमिंग, काय संपर्क होता, बेबाद होऊन तुटून पडला की काय फलंदाज असं म्हणावं लागेल. अगदी चेंडू पर्यंत पोहोचले, मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेत आहेत, टाक दिशी आवाज येतोय, चेंडू फरार सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की लोअर फुलटॉस चेंडू होता आणि काय अप्रतिमरित्या या चेंडूला स्लॉग स्वीपच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळून काढले. तेवढं सोपं नसतं मित्रांनो लोअर फुलटॉसच्या चेंडूंना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळणं. त्याच्यासाठी तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रबळ राहावं लागतं आणि हाच फटका मात्र दाखवला या फलंदाजाने. वरपी चेंडू होता, खोदून जरूर काढलाय, हवेमध्ये काहीसा काळ, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित गलीमध्ये आणि इथे कॅच कंप्लीट. फलंदाज इथे मात्र बाद होतोय अतिक, ज्यांनी मात्र आतंक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा प्रयत्न हा यावेळेला फसलाय. तो मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय मित्रांनो की चेंडू ज्या ज्या वेळेला जातोय त्या वेळेला मात्र आमचे काही लहान क्रीडा रसिक आहेत, जे आमचे बॉल बॉय आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. तर मी नक्कीच आमच्या सर्व बॉल बॉयचा आभार व्यक्त करतो. रमेश साहेब बघा, ह्या लहान मुलांचं कौतुक करूयात, कारण की आपण व्यासपीठावरती बसून स्पर्धेचा आनंद घेतोय. का तर जेव्हा बॉल मैदानाच्या आतमध्ये असतो, जेव्हा खेळाडू खेळतात तेव्हा एखादा बॉल जेव्हा सीमारेषा पलीकडे जातो ना, तेव्हा मॅच बघायला मजा येत नाही. परंतु तो बॉल किती लवकर मैदानाच्या आत आणता येईल ना, यासाठी आमचे बॉल बॉयची मुलं काम करतात. याबद्दल नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करूयात आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात स्पर्धेच्या दिशेने आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करत. तर दुसरं षटक इम्रान हाताळत आहेत आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालेला आहे. या षटकातील 5 शेवटचा बॉल अद्याप देखील येणं बाकी. पुल करायचा होता, बॅटिंगची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जज करतोय, प्रयत्न करतोय, चेंडू मात्र हातामधून निसटतोय. चार्लीने स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय, सुरक्षित पोहोचलेत. थोडंसं फंबल होत आहेत, नीटचं कनेक्शन होत नाहीये, कलेक्शन होत नाहीये, एकमेकांना संपर्क होत नाहीये आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक रन स्कोर कार्डवरती जरूर ऍड झाले. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता 17 धावा अंकित केल्या गेल्यात. अद्याप देखील 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जो धावसंख्येचा पल्ला आहे ना, तो थोडासा मोठा आहे. काही क्रीडा रसिक अगदी सीमारेषेला लगून बसून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि ही तर स्पेशालिटी राहिली आहे. जेव्हा तुम्ही मुंबईला येता त्यावेळेला मात्र आमची टर्म्स आणि कंडिशन काही नसते. आम्हाला बसायला डगआउट आहेत का, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला बसण्यासाठी खुर्च्या आहेत का, नाही दिल्या तरी चालतील. फक्त सीमारेषेच्या बाजूला थोडीशी आम्हाला जागा द्या, जिथं आम्ही मांडी घालून बसू, बाजूला आमचा मोबाईल ठेवू. आणि हीच मुंबईचं प्रेम मात्र या खेळाडूंना खूप मोठ्या उंचीवरती घेऊन जातो आणि याच गल्लीमधून निघाला खेळाडू आज मात्र भारताचं प्रतिनिधित्व करतोय. आज भारताचा कर्णधार अर्थातच रोहित शर्मा
याच मुंबईच्या गल्ल्यांमधून निघाला आणि बघता बघता विश्वविजेता झाला. त्याला देखील खूप वेगळं प्रेम आहे टेनिस क्रिकेटला घेऊन. त्याची एक छोटीशी इंटरव्ह्यू आली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून टेनिस क्रिकेटचा उल्लेख केला आणि कौतुक देखील केलं. त्यांनी सांगितलं की टेनिस क्रिकेटला जे प्रेम भेटतं ना ते प्रेम खरंच कौतुकास्पद आहे. फुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डिफाईनच्या डोक्यावरून अजून एक मोठा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार, येतोय दणदणीत देखना कार्य सम्राट षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की आजच्या दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून अल्पाहाराची सोय आम्हा तमाम ऑफिशियलसाठी खेळाडूंसाठी मात्र दिली गेली, अर्थातच विनाताई टॉक यांचा मी आभार व्यक्त करेन. आणि ठीक सायंकाळी 6 वाजता तब्बल 500 वडापाव आमच्या विधानसभा संघटिका स्वतः बनवून पाठवणार आहेत, इथे शंका नाही आहेत. गरम गरम वडे खायला नक्की या आपण सर्वजण. धन्यवाद मॅडम. तर नक्कीच देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे. देणाऱ्याने एवढे द्यावे की घेणाऱ्याने अगदी देणाऱ्याचे हातच घ्यावे, ही आपली मराठी संस्कृतीमध्ये आपण सातत्याने म्हणतो. आणि आज नक्कीच आपण पाहतो की संजय साहेबांबरोबर काम करत असताना प्रत्येक त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आज काहीतरी देण्याची भूमिका दर्शवतो. साहेबांनी एवढं मोठं जर कार्य हातामध्ये घेतलंय तर एक खारीचा वाटा मी घेऊ शकते का, हेच आपल्याला विनाताईंच्या माध्यमातून आवर्जून पाहायला मिळालं. तर नक्कीच आपण पाहतो की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी आमचे आदरणीय पाहुणे आणि या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर ज्यांच्या संकल्पनेतून आज एक नवा पायंडा रचला गेला आणि आपल्या परिसरामधील तरुणाईला एक हक्काचं प्लॅटफॉर्म कशा प्रकारे देता येईल याच्यासाठी मात्र एक चांगलं व्यासपीठ बनवलं गेलं. अर्थात संजय साहेबांचं शुभागमन मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये झालंय. तर नक्कीच त्यांचं आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्पेशली सहर्ष स्वागत करूयात. खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं की मुख्य आयोजक कॉमेंट्री बॉक्समध्ये येतो, परंतु आज मात्र संजय साहेब मात्र आमच्या बरोबर आले. तर साहेबांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्कोर जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो. स्कोर झालेला आहे 30 धावा आणि या षटकातील चेंडू झालेले आहेत 3. तर राईट ओव्हर द विकेट, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. गोलंदाजीच्या शैलीमध्ये कुठेतरी आक्षेपार्ह प्रकार अडकलाय आणि त्याचमुळेच की काय आपण पाहतोय पंचांनी मात्र दंडित करार दिले गेले. ही शैली आम्हाला आक्षेप, बघा पंचांचा निर्णय हा शेवट असेल. पंचांबरोबर कुठल्याही प्रकारे आर्ग्युमेंट डिस्कशन नकोय, प्लीज विनंती करतो मित्रांनो. बघा बघा प्लीज 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 पंचांबरोबर कुठल्याही प्रकारे आर्ग्युमेंट नकोय, प्लीज विनंती करतो मी तुम्हाला. प्लीज प्लीज पंचांबरोबर कुठल्या प्रकारे चर्चा मसल डिस्कशन नकोय, प्लीज प्लीज विनंती करतो मी तुम्हाला. गोलंदाजीची शैली ही आक्षेपार्ह आढळली आहे आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय की पंचांनी मात्र दंडित करार दिले गेले आणि या खेळाडूला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. आणि यस नो प्लस 4 धावा अशा 5 धावाची पेनल्टी मात्र जरूर लागेल. आणि त्याचबरोबर त्या चेंडूवरती किती धावा पळून काढल्यात किंवा किती धावा आल्यात त्या देखील ऍड होतील. येस, गोळाबेरीज झालेली आमची सर्व आणि ती गोळाबेरीज जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आमचे गुणलेखक मित्र पाटील इथे मात्र गणेश पाटील इथे मात्र अंमलबजावणी करतायत. स्कोर कार्ड अपडेट करून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. प्लीज मॅच स्टार्ट करा. असाच एक सामना झाला होता जिथे मात्र गोलंदाजाला चक दिलं गेलं होतं आणि रुपेश नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता. 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याला डिफेन्स करायच्या होत्या आणि त्यांनी मात्र त्या 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव करत आपल्या टीमला विजयश्री खेचून आणून दिली होती. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. दोन्ही टीमचे 12th मॅन बघा, विनंती करतो दोन्ही टीमचे 12th मॅन प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्लीज इकडे आलात तर अजून बरं वाटेल. आदिल आलेत. फुल टॉस होता, नीटसा समजू शकले नाहीयेत. ऍक्शन थोडीशी वेगळी वाटली, कधी हात बाहेर निघतो हे कळलं देखील नाही वाटतं आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय की बॅट्समन थोडीशी बीट झालेत. लेग बाईकच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळतोय आणि धाव फलकावरती 1 ने भर पडते. टोटल स्कोर आपण पाहतोय मित्रांनो, स्कोर मात्र जाऊन पोहोचलेला आहे. तर स्कोर आपण पाहतोय मित्रांनो 36 आपल्याला पाहायला मिळतोय.
धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकीची आहे, कॉलिंग चुकीची आहे, कॉलिंग चुकीची आहे, संपर्क सुटलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय की फलंदाज हुकलाय. तर यस पंच जरूर निर्वाळा देतील योग्य तो निर्णयाला. तर जरूर आपण पाहतोय की टोटल स्कोर आपल्याला पर्यंत आमचे गुणलेखक मित्र गणेशजी घेऊन येत आहेत. 36 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शेवटचं षटक हे मात्र प्रगतीपथावरती आहेत आणि आदिल यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना संघ अडचणीमध्ये सापडलाय. एक भला मोठा रतीब धावसंख्येचा एक विशाल काय पर्वत ठेवला गेला आणि अक्षरशः आपण पाहतो की हा विशाल काय पर्व आणि 81 धावांचं एक मनोवैज्ञानिक प्रेशर हे फलंदाजांवरती पडलंय आणि अक्षरशः आपण पाहतोय की नांगी टाकली इथे. सर मी सर्व जग सोडू शकतो एका चहासाठी मी जग सोडू शकतो. तर जरूर आपण पाहतोय 3 षटकांचा होतो खेळ समाप्त आणि टोटल स्कोर कार्डवरती या 36 धावा अंकित केल्या गेल्यात. तर अतिशय देखणी सुसज्ज अशी क्रिकेटची स्पर्धा, तमाम क्रीडा रसिक इथे मात्र एकजूट झालेत. एक तिकनी क्रिकेटची पर्वणी आज मात्र आपल्या जरूर पाहायला मिळते. सॅटर्डे संडे म्हणलं ना सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस कसा एन्जॉय करायचा तर क्रिकेट खेळूनच करायचा. घरी काहीतरी तिखट जेवण पाहिजे, घरी चटकदार मेजवानी आणि दुसरीकडे क्रिकेटची मेजवानी. हा दुग्ध शर्करा योग जो मात्र आज अंधेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संजयजी कदम साहेबांच्या माध्यमातून राईट मोर द विकेट लोअर फुटा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय जरूर, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची उचल करून फेकी केली जाईल, तोपर्यंत अवघी एकच धाव मिळते. बघा चार्ली यांच्यासाठी एक पारितोषिक आलं होतं आणि पारितोषिक असं होतं की 3 चेंडूमध्ये जर का चार्लीने 3 षटकार लगावले तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक चेतन यांच्याकडून होतं. तर अजून एक सुवर्ण संधी असणाऱ्या तमाम खेळाडूला या संपूर्ण 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये कुठल्याही मॅचला, कुठल्याही इनिंगला, कुठल्याही ओव्हरला जर का एखादा खेळाडू 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावतोय, 3 चेंडूंमध्ये 3 चौकार लगावतोय, 3 चेंडूंमध्ये 3 विकेट घेतोय या फिर अथवा मेडन ओव्हर टाकतोय तर मात्र वैयक्तिक पारितोषिक म्हणून त्या खेळाडूला 500 रुपयांनी सन्मानित केलं जाणार आहे. तर निश्चित स्वरूपाने भरपूर काय देणारी क्रिकेटची स्पर्धा राहिली आहे आणि आज भरपूर पारितोषिकांचा इथे उलगडा केला जाणार आहे. मी तर म्हणेन की फक्त असं म्हणलं होतं की 25 डिसेंबरला सांता क्लॉज येतो आणि गिफ्ट देऊन जातो, पण कधी आमच्या स्पर्धेला या इथे कळेल तुम्हाला किती गिफ्ट्स मिळतात. आणि हेच मात्र सर्व खेळाडूंसाठी ठेवलं गेलं. बक्षिसांची उधळण अक्षरशः इथे आपल्याला पाहायला मिळते आणि 2 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा फक्त आणि फक्त स्पर्धा नाहीये तर हा एक उत्सव आहे अंधेरीचा, जो मात्र साजरा केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, हातामधून कॅच निसटलाय आणि यस निश्चित स्वरूपाने सायंकाळी ठीक 6 वाजता आमच्या लाडक्या विधानसभा सहसंघटिका अर्थातच विनाताई टॉक यांच्याकडून मात्र तब्बल 500 वडापाव येत आहेत आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की बटाटे उकडायला ठेवलेत. 6 वाजता बरोबर वेळेवरती येतील, काही काळजी करू नका. मुंबईच्या लोकल प्रमाणे नाही येत, उशिरा येतील, वेळेवरती येतील, काही काळजी करू नका. नाही बाबा, मला तर येताना कधी नाही भेटत यार अंधेरीला, आज पण लेट झालो मी. तर 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपुष्टामध्ये आलाय आणि षटक समाप्त होतोय आणि जवळजवळ आपण पाहतोय की निकाल सर्व स्पष्ट झालेला आहे आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे फिल्डिंग करणारी टीम अर्थातच आंबोली बॉयज या टीम. आंबोली बॉयज यांनी अंबोली बॉयजने टॉस मॅच जिंकलाय. तर कॉंग्रॅच्युलेशन्स आणि परास्त झालेला टीम तुम्ही देखील चांगले खेळलात, तुमचं देखील तेवढं तोंड भरून कौतुक करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. बघा पुढच्या मॅचचा टॉस झाला आय थिंक, तो जो काही निर्णय आहे त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची. येस सर. जुहू स्पोर्ट्स क्लब टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब आपणास मात्र आम्ही जुहू मॅव्रिक्स वर्सेस जुहू स्पोर्ट्स ही मॅच आहे. तर टॉस झालेला आहे, तर जुहू स्पोर्ट्स चला लवकर या.
दुसऱ्या फेरीचे सामने इथे मात्र चालू होत आहेत.